माझा समाज मोठा करायचा. माय बापा मला खरंच उभा राहता येत नाही. मला आज सोबत डॉक्टर आहेत, बघ ते दोन्ही डॉक्टर आहेत वर बसलेले. डॉक्टर सुद्धा कार्यकर्ता झालाय आज. डॉक्टरांना फक्त मला गोळी दुसरी देऊ नये, डॉक्टराच्या ध्यानातच नाही राहिला आपला दवाखाना आहे म्हणून. डॉक्टर इकडं आला आणि इकडंच म्हणायला लागलं एक मराठा लाख मराठा. आणि पुण्यातले लोक बघितलं तेव्हा मग डॉक्टर म्हणतो आता 2-3 दिवस मला माघारीच नाही जायचं, मला कर म्हणा. मला इतक्या चमकाने त्यात कमरात आणि माझ्या हातातला सुद्धा सलाईन आहेत. मला रोज डॉक्टरना सांगितलंय, त्या साताऱ्याचे तर डॉक्टर म्हणले तू आरामच कर, झोप नको पडू. म्हणलं आराम कर. आणि मी आराम केल्यावर एक टप्प्यात आलंय, शरीर महत्वाचं का जात महत्वाची. मरू दे म्हणलं, मेलो तो मेलो मी, पण मला पुण्याला जायचं. कारण मला समाजापेक्षा मोठं काय नाही आणि जगून काय करायचं. अरे खाऊन जगायला सगळे चालत, मी खाऊन जगायसाठी नाही आलो. मला या समाजासाठी काहीतरी करायचं, जगायचंय शेवटपर्यंत वाघ म्हणूनच. कारण आज पुण्यातला मराठा बांधव एकही घरी नव्हता, ना शहरातला ना खेड्यातला. आज तुम्ही अशी धडक मारली, तुम्हाला खोटं बोलत नाही मी. उद्याच्याला किंवा आज 3 वाजता रातची पाठव माझ्याकडे बातम्या येतात, पाठच येतात माझ्याकडे बातम्या. मंत्रिमंडळात धुसफूस सुरू झाली, जर नाही आल्या तर नाव बदलून ठेवी. कारण आजचा दणका असा हल्ला, तुम्ही बऱ्याच जणांची घट होणारच नाही, आता पातळच होणार आहे. आणि जे जे विरोधात बोलले ते तर म्हणले मी पळलोच आता तर येतच नाही मी. कारण अर्ध तुम्ही पहिलंच लोकसभेला दिलं गेलेलं यांना. मराठ्यांचे काय